आदिशक्ती आदिशक्ती। नमस्कार। आदिशक्ती या कार्यक्रमात मी विभावरी प्रधान तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण दर्शन घेणार आहोत आदिमायेच्या आणखीन एका जागृत रूपाचं, अमरावती शहरातील श्री अंबा मातेचं। चला श्री अंबा मातेचं मूळ स्थान महाराष्ट्रातील विदर्भ प्रांतातील अमरावती शहरात आहे। जनमानसात अतिशय लोकप्रिय म्हणून अंबा मातेचं नाव अग्रक्रमानं घ्यायला हवं। मग चला श्री अंबा मातेचं दर्शन घेऊया। श्री अंबे मातेचा उत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंत साजरा केला जातो। नवरात्रात दिसणारे देवीचे तेज अवर्णनीय असते। नवरात्रोत्सवाच्या काळात 22 तास हे मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी खुले असते। महापूजा, अभिषेक, आरती, महानैवेद्य असे विधी असतात। भक्तांच्या उत्साहाला उधाण आलेले असते। उदयोस्तु असं म्हणून मातेचा जय जयकार केला जातो। सुवासिनींना देवीची ओटी भरण्याची घाई असते, तर पुरुष मंडळी गुलाल आणि फुलं उधळतात। नवमीच्या दिवशी होम करून पूर्णाहुती दिली जाते। विजयादशमीच्या दिवशी अंबा माता आपली मोठी बहीण एकविरा देवी हिच्यासह पालखीत बसून दोघी बहिणी सीमोल्लंघनाला जातात। श्री अंबा मातेचे हे सुंदर मंदिर लाकडी खांबांवर उभारलेले आहे। नवरात्रोत्सवाच्या वेळी आणि कार्तिक वद्य द्वितीयेला देवीची रथयात्रा काढली जाते। कार्तिक वद्य तृतीयेला देवीच्या या उत्सव मूर्तीला लोणी आणि साखरेने स्नान घालून पाळण्यात बसवून पाळणा म्हटला जातो। यालाच प्रक्षाल पूजा असेही म्हणतात। श्री अंबा मातेचे मंदिर हे हेमाडपंथी पद्धतीचे असून अमरावती शहराच्या मध्यभागी आहे। इसवी सन 1660 मध्ये श्री जनार्दन स्वामी यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असावा। श्री अंबा मातेचे हे सुंदर मंदिर पूर्वाभिमुखी असून त्याचा गाभारा पूर्वी अतिशय ठेंगणा होता, पण जीर्णोद्धारानंतर हा गाभारा वाढवण्यात आला। जसजसा अमरावती शहराचा विकास होत गेला तसतसं शहरातील प्रतिष्ठित आणि धनाढ्य मंडळींनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि मंदिर भव्य आणि सुंदर झालं। श्री अंबा मातेची मूर्ती स्वयंभू आणि अतिप्राचीन आहे एवढाच उल्लेख इतिहासात आढळतो। ही मूर्ती काळ्या रंगाच्या बालुका पाषाणाची असून त्याची उंची 2.5 ते 3 फूट आहे। देवीची ही मूर्ती तांदळाच्या स्वरूपात आहे। अमावास्या, पौर्णिमा, मंगळवार आणि नवरात्रोत्सवात देवीच्या मूर्तीला सुवर्ण अलंकारांनी सजवलं जातं।
त्यावेळी अंबा मातेचं रूप अतिशय मोहक आणि तेजस्वी दिसतं. अंबा मातेच्या मूळ मूर्तीचे रूप पाहता तिचा चेहरा प्रौढ स्त्रीचा आहे आणि चेहऱ्याखालील भाग कुमारिकेचा आहे. आणि म्हणूनच नवरात्रात नवमीच्या दिवशी कुमारिकेची पूजा आणि सुवासिनींना मान हे करण्याची पद्धत आहे. देवी भागवतामध्ये सांगितल्याप्रमाणे दक्ष प्रजापती याज्ञाने एक मोठा यज्ञ केला, पण आपल्या 7व्या मुलीला म्हणजे पार्वतीला या यज्ञास बोलावले नाही. नारदाच्या सांगण्यावरून ती या यज्ञास गेली, पण त्या ठिकाणी तिच्या पतीला म्हणजे भगवान शंकरांना योग्य तो मान न मिळाल्यामुळे तिने यज्ञकुंडात उडी मारली. भगवान शंकरांना अंतर्ज्ञानाने सगळं समजलं, तेव्हा ते अतिशय क्रोधित झाले आणि त्यांनी तांडव नृत्य सुरू केले. त्यांचे हे तांडव नृत्य बघून सगळे देव घाबरून गेले. हे भयभीत झालेले देव भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली. तेव्हा भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्रांनी पार्वतीच्या पार्थिवाचे 52 तुकडे केले. हे 52 तुकडे ज्या ठिकाणी पडले तिथे शक्तिपीठ निर्माण झाली. त्यातीलच उजव्या मांडीचा तुकडा पडला अमरावतीत म्हणजे पूर्वीच्या उमरावतीत, आणि आज इथे अंबा मातेचं सुंदर शक्तिपीठ आहे. याच मंदिरातून श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण करून पाणीग्रहण केल्याची कथा प्रसिद्ध आहे. तर अशी ही विदर्भाची कुलस्वामिनी श्री अंबादेवी आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते आणि त्यांना सुखी करते. अंबा मातेच्या कृपेचा अनुभव तिच्या एका भक्ताला कसा आला, चला बघूया. दादा, लोक तुम्हासनी देव मानतात ते उगाच नाही. लोक गाराणी घेऊन येतील म्हणून तुम्ही आपल्या सख्या भावाच्या लग्नाला गेला ना. माझ्या भावाच्या विरोधात कधीच काहीच बोलू नकोस. त्याच्याकडनं एखाद्या गोष्टीत चूक झाली तर ती तू सोडून दे. आदिशक्ती 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 आदिशक्ती. जय अंबे माते. जय अंबे माता. अरे काय करतोयस हे? जयवंत दादा, मी फार संकटात सापडलो हो. आता तुम्हीच माझे तारणहार आहात. नेमकं झालं तरी काय? माझ्या बायकोला भूताने झपटलं हो. अहो, तो आमच्या अख्ख्या घरादाराला त्रास देतो. आता तुम्हीच त्या भूताला पळताभुई थोडी करू शकता. अहो, तुमच्या अंगात साक्षात अंबा माता येते. फक्त आपलं गावच नव्हे तर संपूर्ण जिल्हा तुम्हाला देव मानतो. भूतांचे कर्दनकाळ आहात तुम्ही, गोरगरिबांचे वाली आहात. संपूर्ण पंचक्रोशीत तुमच्यासारखा भगत शोधून सापडणार नाही. कृपा करा, आमच्या मागची भूताची पीडा दूर करा. काळजी करू नकोस. मी तुला देवीचा अंगारा देतो. तो तुझ्या बायकोला आणि घरातल्या सगळ्यांना लाव आणि तो अंगारा सकाळ संध्याकाळ घरात फुंकत राहा. 4 दिवसांनी मंगळवारी देवीचा वार आहे. त्याच दिवशी पौर्णिमाही आहे. त्या दिवशी बायकोला घेऊन ये, बंदोबस्त करू. लय उपकार झाले दादा. दादा दादा, लोक तुम्हासनी देव मानतात ते उगाच नाही. लोक गाराणी घेऊन येतील म्हणून तुम्ही आपल्या सख्या भावाच्या लग्नाला गेला ना. गडा, अरे माझ्या भावाच्या लग्नाला मी गेलो काय आणि नाही गेलो काय, माझे आशीर्वाद सदैव त्याच्या पाठीशी आहेत. माझं घर म्हणजे माझा भाऊ, माझी आई आणि माझ्या घरातली सगळी माणसं. एवढंच नाही तर हे अख्खं गाव म्हणजे माझं घर आहे. मी जर लग्नाला गेलो असतो तर मला दरबारात येता आलं नसतं. तुम्हा लोकांची गाऱ्हाणी ऐकून तुमची दुःख दूर करता आली नसती. माझा भाऊ त्याच्या बायकोला घेऊन घरीच येणार आहे. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी मी इथंच आहे.
देवीच्या कृपेनं सगळ्यांचं कल्याण होईल. निलिमा, घरी जाण्याआधी मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. लग्नाआधी आणि लग्नात इतका गोंधळ होता की मला तुझ्याशी काही बोलताच आलं नाही. आता तू माझी अर्धांगिनी झाली. माझं जे जे काही आहे ते आता सर्व तुझं आहे. माझी माणसं, माझी सुखदुःख, आणि या माणसांमध्ये एक व्यक्ती अशी आहे की ती माझं सर्वस्व आहे. माझा मोठा भाऊ जयवंत. अगदी वडिलांसारखं त्याने मला सांभाळलंय आजवर. वडिलांसारखं प्रेम दिलंय त्याने मला. खूप खूप उपकार आहेत त्याचे माझ्यावर. केवळ मीच नाही तर अख्खं गाव त्याला मानतं, त्याची पूजा करतं. आणि माझी अशी इच्छा आहे की माझ्या आयुष्यात त्याचं जे स्थान आहे ते तुझ्याही आयुष्यात असावं. तो माझं दैवत आहे आणि माझ्या या दैवताची तू देखील पूजा करावीस असं मला वाटतं. काळजी करू नका. आजपासून तुमचं दैवत तेच माझं दैवत. थँक्स. आणखीन एक महत्वाची गोष्ट, माझ्या भावाच्या विरोधात कधीच काहीच बोलू नकोस. त्याच्याकडनं एखाद्या गोष्टीत चूक झाली तर ती तू सोडून दे, पण त्याच्या विरोधात कधीच काहीच बोलू नको. इनफॅक्ट मी तुला कधी बोलूच देणार नाही, कारण मला ते शक्यच होणार नाही. तुम्ही त्याची सुद्धा अजिबात काळजी करू नका. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमचा विश्वास सार्थ ठरवेन. अगं, तुझे हे गुण संस्कार मला आवडले म्हणूनच तर मी तुझ्याशी लग्न केलंय ना. चल निघूया. कल्याणमस्तु. निलिमा, हा माझा दादा. सगळ्यांच्या श्रद्धेचं आणि आदराचं केंद्रस्थान. अगं, दादावर देवीचा वरदहस्त आहे. साक्षात देवी दादाच्या अंगात येते आणि ती आम्हा सर्वांशी संवाद साधते, बोलते. आजवर अनेक लोकांची संकटं दादानं दूर केली आहेत. अडल्या नडल्यांचा एकमेव आधार म्हणजे माझा दादा. दादा, माझं भाग्य थोर म्हणून असं सासर मला मिळालं आणि तुमच्या रूपाने असे देवतुल्य सासरे मला लाभले. मी माझ्या सासरचा मान राखीन आणि तो वाढवण्याचा प्रयत्न करेन. सुखाने संसार करा. जय सुनबाई, चला. निलिमा, तू आपल्या रूममध्ये जाऊन फ्रेश हो. तोवर मी दादाला भेटून येतो.
आई अंबे माते, मी जिथे जिथे जाते तिथे तिथे तू माझ्यासोबत असतेस. तू माझी सांगाती आहेस, माझ्या सासरी तू आहेस. आई, मला माझ्या संसारात बळ दे. सगळ्यांना सुखी आणि समाधानी ठेवण्याची क्षमता मला दे. या घराचा मान मरातब आदर सांभाळण्याची शक्ती मला दे. सगळ्यांनी माझ्याकडून खूप अपेक्षा ठेवल्यात, त्या अपेक्षा पूर्ण करण्याची कुवत मला दे. माझ्या जाऊबाई हयात नाहीत, पण त्यांनी अपेक्षा खूप वाढवून ठेवल्यात. सगळ्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद दे मला. सक्षम बनव. आई, पाठीशी राहा. कसं झालं लग्न? सारं व्यवस्थित मनाजोगं घडलं ना? खूपच छान. अरे, तुझा आशीर्वाद आणि देवी आई पाठीशी असताना काही कमी पडणार आहे का? हा, फक्त तुझी कमतरता खूप भासली. जयेश, मी शरीराने लग्नात नव्हतो, मनाने मी माझ्या भावाच्या डोक्यावर अक्षता टाकण्यासाठी तिथेच हजर होतो. अरे, आम्ही देवाची माणसं, दरबार सोडून कसं येणार? बरोबर आहे तुझं. दादा, आता वहिनी असती तर खूप आनंद झाला असता नाही तिला? तिचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेतच. देवाच्या मनात आलं तो तिला घेऊन गेला. तेव्हापासून मी वैराग्य पत्करलं. माझ्या नशिबात संसार सुख नाही, पण तुझ्या नशिबात संसार सुख आहे. तू सुखाने संसार कर, बायकोला नेहमी आनंदात ठेव. चल, मी देवघरात जाऊन दिव्यात तेल घालून येतो.